श्री स्वामी समर्थ. श्री अधिकमास महात्म्य. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमो जे दत्तगुरु ब्रह्मा विष्णू महेश्वरू त्रिदैव गीते अवतारू अत्रिपुत्र म्हणून या. नमो जाता श्री दत्तराज भक्त मुनीची पूर्वी काज म्हणून मी स्मरे आज. पाय त्यांची दत्त सद्गुरूचे नाश करीती ते अज्ञानाचा ज्ञानज्योती प्रकाशाचा विस्तार होय. प्रतिभेचा काव्य स्फुरण होत असे. कृपादान त्या ते मागतो. कथा पुढील निवेदितो. अधिक मास महात्म्य वर्णितो. पद्मपुराणी चेते श्रोते होनी तुम्ही सादर. श्रवण सुखत व्हा तयार. लक्ष्मी संवाद विष्णूचा थोर. वर्णे अधिक महात्म्य. मेरू पर्वताच्या दक्षिणेस विंध्य पर्वत उभा खास. वाहे नर्मदा तिथे विशेष. नीर अमृता समान. सभोवतीचा सर्व परिसर. नाना वृक्षलता सुंदर. फळे फुले सुवासिक रसदार. बहारे वृक्ष वाकती. हरित तृण पायाखाली. ताडमाड नारी केली. सृष्टी सभोवतीची आगळी नटलेली अतिरम्य ती. अवघा रमणीय परिसर. भृगुनामी एक नगर. नर्मदेच्या काठावर उभे होते तेथेचे. भृगुवंशाचा एक कुलीन. कुळशर्मा नामे ब्राह्मण. राहत होता तिथे निपुण. जोका ज्योतिषशास्त्रात. वेदांताचा तो अभ्यासी. स्मरे नित्य हरिनामासी. पवित्र पतिव्रता त्या पत्नी त्यासी. नाम कुशावती ते. कुळशर्मा आणि कुशावती ती एक सुखी दंपती. अनुरूप होते दोघे वर्तती. सनादयाने संसारी. पोटी त्यांच्या गुणसंपन्न होती एक कन्या छान. सद्गुणी अनुरूप लावण्य. नाम तिचे मेधावती. कन्या जरी एकुलती एक. तिच्याजवळी गुण अनेक. जो तो तिचे करी कौतिक. सद्गुणी खान रूपाची. गौरवन सिंहकाठी. ओट आरक्त तिचे अति. चारू गात्री मृगनेत्री. गजगामिनी ती असे. प्रवेक्षिता ती यौवनात. भर पडील सौंदर्यात. लोक तिचे रूप निरखित. देहबान विसरोनी. कन्या येतात ती वयात. कुशावर्ती म्हणे कुशशर्मा प्रत. आता होईल एकच उचित. वर शोधून करा सुरू. कन्या सुलक्षणी अतिसुंदर. शोधा तीच प्रतिभ उत्तम वर. जो अनुरूप ठरे खरोखर. ऐसा कोणी सुयोगतो. कुळशर्मा ही विचार करी. मेधावती रूपसुंदरी. उचित न ठेवणे आता खरी. ज्याची त्यास सोपवावं. मग चार चौघा सांगे पिता. वर सांगा मम कन्येकरिता. जो अनुरूप तिच्याकरिता. अनेक जो सद्गुणी. माझी कन्या खरोखर सुखी होईल ज्याबरोबर. सांगा ऐसे घर सुंदर. करीन कन्यादान ते. शोधू जातात ते ग्रामात. सापडला एक द्विजपुत्र. वेदशास्त्र जो पारंगत. पद्मनाभ सुंदर. पत्रिकेचे गुण मिलन. उभयताची पसंती जाण. होताच काढला मुहूर्त शोधून. विवाहाचा गोडतो मांडव घातला दारात. आमंत्रिले स्वकीय आप्त. देव ब्राह्मणाग्नी साक्षित. केले कन्यादान ते. मेधावती ती सालकृत. अर्पिली पद्मनाभा प्रत. पंक्ती उठविल्या ताटात. ग्रामजेवण घातले. सोन पावले मेधावती. झाली ग्रहप्रवेश करती. संसारी तिचा सन्मान करती. गृहलक्ष्मी म्हणून या. पती पत्नी दोघे जण. गुंते एकमेकाची मन. नांदती दोघे आनंदाने. परस्परांची संगती. सुखानंद भोगती असता. असाच काही काळ लोटता. एके दिनी तो अवचिता. पद्मनाभ जाई स्नानास. मनी त्याचा आला विचार. चला जाऊ या नदीवर. जलक्रीडा करू सुंदर. येईल मना उल्हास. ऐसा विचार करून मनात. पात्री उतरला विप्रपुत्र. तो त्यास एक मगर नेत. ओढून खोल पाण्यात. पद्मनाभ बुडाला. पाण्यात आरडाओरडा झाली. तेथे ते ऐकून लोक ग्रामस्थ तेथे झाले नदीतीरी. काय झाले हो काय झाले. मगरी नाभा नेले. लेकरू पाण्यात की हो बुडाले. प्राण गेला तयाचा. कळता वार्ता माता पिता. मेधावती धावे कांता. दुःख वियोग नावरे चिंता. शोक करीती अपार. कुलशर्मान कुशावती तेही धावता आले काठी. वैदव्य कुराड पडली मोठी. माथी मेधावतीच्या मुखी माख घालून मृतिका. करून शोक करी बालिका. संख्या सोडून दूर जाशिका. मज एकटी माघारी. हाय बुडाले तारू. कोसळला दुःख डोंगरू. कुणास आता आवरू. मीच झाले पोरकी. कुणी न उरला आता त्राता. कशास राहो पती मागता. ऐसा विलाप कन्या करतात. पिता सावरिती येसी. हाय देवा काय हे केले मी. सौभाग्य तिचे शोधले. सौभाग्य ते दुर्भाग्य ठरले. गेला माझ्या
जामात. आता लेकरू काय करावे, जीवन कोणासंगे जगावे, वैर असे का ते साधावे, दुर्दैवाने न कळे. मग शोकाते अवरुणी पिता पुत्रीस घेऊन गृही आपल्या आला फिरून. दुःखी कष्टी मनाने मने देवाने कुठला दावा, निष्ठुरपणे असा साधावा. पती कन्येचा ओढून न्यावा, वैधव्य द्यावे पदरात. हळूहळू बोध करून पिता स्थिर करे मन. म्हणे बाळे कुणाचे कोण, जो तो ऐकला ह्या जगी. कोण कुणाची माता पिता, कोण कुणाची कन्या कांता, कोण बंधू आणि भगिनी आता, कोणी नाही कुणाचे. वियोग मलिन येणे जाणे, घडे सर्व ते प्रारब्धाने. सुख दुःखही ते भाग्याने येते वाट्याला. वैरी मृत्यू कुणानं सोडी, विवेक इथे करा तातडी. धरा म्हणे ती प्रभू आवडी, साधा सार्थक जन्माचे. दुःखावरती बोधपुंकर, पिता घाली तो हळुवार. हळूहळू पटला विचार, मेधावती ती सावरी. तव कोणे एके अवसरी, स्नानासाली नदी तीरी. स्नान करून परतता घरी, श्रवणी पुराण ते पडे. वक्ता मधुर वचनाचे, सांगतसे शास्त्रवचने. म्हणे सत्वर आत्मकल्याणी, करावे ते सत्कर्म. मलमासी ते स्नानदान, जप तप नामस्मरण. कराल तरी कृष्ण भगवान, कृपा करील तुम्हा ती. मलमास महात्म्य निरूपण, ऐकून वेदले तिचे मन. ती पुसे पित्या लागून, जगी मनी वृत्तेच्छा. तर तो तिला बोले पिता, मलमास आला आहे सरता. एकच दिवस उरला आता, उद्याचा तो जाण घे. तरी तू उद्या पहाटे उठून करून यावे पवित्र स्नान. तुपाचा एक दिवा लावून देवद्वारी पुजावा. बोलावू एका ब्राह्मण, त्या दिव्याचे करू पूजन. तो दीप संकल्प करू दान विप्रास. दानासहित भोजन त्याते, दक्षिणाही देऊ वरी ते. तेने संतोष होईल हरिते, करील कृपा तुझवरी. आचरिता ज्या व्रतासी, खरी तू राखसी मौनासी. तरी तेने बहुपुण्यासी, पदरी तो जोडशील. हितोपदेश ह्या पिताचा, नेम मलमासाचा. ऐकून निश्चय तो मनाचा, करी मेधावती ती. पित्याच करुणी नम्रवदन, ती म्हणे मी निष्ठेने उद्याचे हे व्रत करीन. आशीर्वाद मज द्यावा. कुळशर्मास आनंद झाला, स्वहिताचा विवेक झाला जागला. दूर लोटून दुर्भाग्याला, जोडी बाळे सद्भाग्य. मेधावती उठून पहाटे, गेली स्नान नदी तटे. सुस्नात होऊन मागुते, आली ग्रास सत्वर. ताम्रधीत धृत भरित, देवाऱ्यात ठेवी नीट. दीप करुणी प्रज्वलित, पूजा केली तयाते. नमो नमो दीपराया, अज्ञान काजळी दूर कराया. मम जीवनी तेज उजळाया, प्रकाशित व्हावे बा. नमो दुःख दुर्भाग्य वैदवदशा, मी भोगते दुःखायशा. ते दूर करुणी भाग्यशा, उजाळीत यावे मम भाग्य. ऐसे केली दीप प्रार्थना, गंधपुष्पे वाहिली नाना. मग संकल्प करुणी ब्राह्मणा, दिले दीपदान ते. अनारसे 33 एके पात्री ते भरून. दक्षिणेसह आपुपदान, अर्पिले ते सानंदे. ब्राह्मण पत्नीचाही मान, तिने राखीला ओटी भरून. अभयताने आशिष दान, नमस्कारून घे पदरी. तोच काय झाले आले घडूनी, घंटानाद आले कानी. एक विमान घेऊन अंगणी, आले तिच्या शिवदूत. शिवदूत म्हणती हे भाग्यवती, बोलावी तुझ कैलासपती. विमान धाडले हे तुझसाठी, सत्वर आता चालावे. तू सत्पत्निक ब्राह्मण, पूजिला शिव पार्वती मानन. तेने तुषून गौरी रमण, प्रसन्न झाला तुझवरी. शिवदूताची लागली चरणी, देह दिव्य तिच्या करणी. विप्रुदुहिता नेली उद्धारुनी, सर्वासमक्ष कैलासी. आश्चर्य करीती सकल जन, व्रत आचरता एकच दिन. पुण्य केवढे जोडले हिने, भाग्योदय झाला अधिक मास तो. खराच श्रेष्ठ ये मासेचे पुण्य पदरात. घेई जोडून तो भाग्यवंत, धन्य धन्य मानवा. तव इकडे मेधावती, येती झाली कैलासप्रती. पुढे होऊन झाली निमित्ती, शिव पार्वती उभयता. नमो शंकरा भोलेनाथा, भक्तरक्षका तौपदी माता. विनम्र माझा असे हा आता, भावापासून सोडविले. ऐसे म्हणून नमन करिता, पार्वती पाहे तिच्या माता. तिथे कुंकुम तिलक नव्हता, दुःख जाणले मनोमनी. मेधावतीस जवळ घेतलेच, आपल्या सानिध्य बैसविले. मने सुखे राहती बाळे, आता माझी संगती. पुढे लोटले काही दिवस, तवे एके दिने श्रीनिवास. येथे झाले कैलासास, शिव भेटी कारणी. विष्णू आहे कैलासास, ते आहे पाहुणी उठले महेश. पुढे होऊन परस्परास देते आलिंगन झाले. शिव म्हणती संख्या श्रीहरी,
आठो माझा करुणी अंतरी येणे केले कैलासपुरी काय भेटू हेतूच. तव बोलते झाले ऋषी केशी चाललो होतो वाराणसी वाटेत संगी घेऊन तुम्हासी जावे त्या क्षेत्रात. वाराणसीचे नाव ऐकता हर्ष झाला बोलली नाता तेही म्हणती चला आता पाहू नगरी ती थोर. तो अवचित भवानी सहित मेधावती ही आले तेत तिला पाहता वैकुंठनाथ. म्हणती ते कशी ती तर नारी भाग्यवंत अधिक मासाचे हिने व्रत एक दिसाचे केले श्रेष्ठ स्नानदान दिकते. वास्तविक ती गो लोकात जावया हवी होती तिथे परिती इथे कैलास व्रत काय कारणे आली हो. देवा हिने अधिक मास व्रत करिता आठवले मज व्रतही. मी हिचे उपास्य दैवत हरिहर भिन्न न जा म्हणे. म्हणून तोषुने तिच्या पूजनी तिला आणले कैलासस्थानी. आता असे सवे जाऊ घेऊन तिथे काशी क्षेत्रास. अवश्य म्हणता रमानाथ भवानी मेधावती भोलेनाथ सर्वजण आले ते त्वरित वाराणसी क्षेत्रात. नारायणी ती पवित्र पावन गंगामाई वाहे तिथून. अक्षय करीत पापशालन सकल प्राणी मात्राची भागीरथी स्नान करिता. तन मनास ये पवित्रता पापहारिणी ती लोकमाता लोकोद्धार करीत असे. पवित्र करुणी गंगा स्नान माती सर्वांनी तिलक रेखून. केले परी मेधावती वदन सौभाग्य खुणे वंचित. तव पार्वती म्हणे हरिहरास अक्षय सौभाग्य या बाळेस द्यावे असे माझे मनास. इच्छिते हो देवेशा. तव शिव म्हणती पार्वतीस तुझे होईल मनास. समय उचित येता त्यास क्षण एकही न लागे. काशी क्षेत्री करिता निवास काय करीतो श्रीनिवास. नीलकंठेश्वर महालिंगास स्थापिता झाला तिथेची. तीच साधुनी मंगल पर्वणी मेधावती निमाली पार्वती चरणी. तिची आठवण म्हणून मंदिरे एक उभारले. ते मंदिरी मेधावतीची मूर्ती स्थापिली झाली पार्वती. मंगळागौरी सौभाग्यदात्री नाम तिचे ठेविले. तेसी एक वर दिला हळदी कुंकू तुझ्या भाळा. लावीतील त्या महिलेला सौभाग्य तेही लावेल. मंगळागौरी नाव पावले सौभाग्याचे दान पावली. काशीमध्ये प्रसिद्ध झाली गौरी सखी ती एक. आदिपेही काशीस येऊन लोक तिचे घेती दर्शन. महिला भगिनी सौभाग्यदान मागतात तिचकडे. मेधावती ती भाग्यवान व्रत अधिकाची एक दिन करिता तिजला हरिहर दोन दैवतेही लाभली. वैधव्याचे निवारण तिचे झाले अनवरदान. मंगळागौरी नामाभिधान जगी पावती झाली. ही कथा शिवपुराणेची समती तिला पद्मपुराणेची. ती साक्ष हरिहर ऐक्याची खून अंतरी जाणावी. घेता मंगळागौरी दर्शन मंगल होय सर्वा लागून. शिव पार्वतीसही संतोषून शुभाशिष देतात. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणेचे समंत गोविंदने विरचित अष्टदशोऽध्याय गोढा. इति श्री अधिक मास महात्म्य अष्टदशोऽध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.